हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर हिरव्या चटणीतली किंवा हिरव्या वाटणातली भरली वांगी कशी करायची ती बघणार आहोत. त्याच्यासाठी मी खिसलेलं ओलं खोबरं, भरपूर सारी कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता, धने, जिरे, बडीशेप, जावित्री, दालचिनी आणि भाजलेले शेंगदाणे असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. मग आपण हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान वाटून घालणार आहोत. वाटताना ते एकदम बारीक व्हावं याच्यासाठी थोडंसं मी पाणीही घालणार आहे आणि वाटतानाच त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि किचन किंग मसालाही घालणार आहे आणि हे सगळं छान वाटून घेणार आहे. चटणी आपली छान बारीक करून झाली की आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मग वांग्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात वांगी ठेवलेली आहेत. त्याचे देठ मी काढलेले आहेत. आता त्याच्यामध्येच मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि ही वांगी छोटी छोटी आहेत. त्यांना मी 4-4 असे कट देणार आहे, जेणेकरून आपण जी हिरवी चटणी वाटलेली आहे ती त्याच्यामध्ये छानपैकी भरता येईल. आणि इथे मी एका बाजूला एक कांदासुद्धा छान बारीक कापून घेत आहे आणि कांदा कापून झाला की आपण हे वाटण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि या वांग्यांमध्ये छानपैकी भरून घेऊ. वांगी आपली छान भरून झाले. मी एका बाजूला कढई गरम करायला ठेवली. कढई गरम करून झाली की त्यात तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये फोडणी तयार करणार आहोत. तेल गरम झालं की सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये राई घालायची आहे. राई छान तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरं घालायचं, मग कढीपत्ता घालायचा आणि मग कांदा घालायचा आणि मग हे सगळं छानपैकी थोडंसं फ्राय करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडंसं हिंगसुद्धा घालायचं आणि सगळा कांदा छान फ्राय करून झाला की मग आपण जी भरलेली वांगी आहेत तीही त्याच्यावर ठेवून थोडीशी परतून घेणार आहोत आणि मग त्याच्यावर एक उपडं झाकण ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यामुळे काय होईल की खालतून वांगी करपणार नाहीत आणि वाफेवर छान शिजतील. बघा मी पुढे कसं करते.
वांगी वाफेवर छान शिजून घ्यायची. जर आपल्याला असं वाटलं की खालतून करपतायत तर ते ताटावरचं पाणी त्याच्यात थोडंसं घालून पुन्हा परतायची, म्हणजे करपणार नाही आणि पाणी गरम असल्यामुळे छान वांगी पटकन शिजतील. पण पाणी घालायची खरं तर गरज लागतच नाही, पण तरी पण तुम्हाला असं वाटतंय करपतातच आहेत तर मग घालायचं थोडंसं पाणी आणि मग छानपैकी वांगी आपली तयार होतील. तुम्हाला ही चटणीतली हिरवी वांगी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत.